तर मंडळी वहिनी आले कामावरून, तर आता आपण तिला आपली भजी कशी झालीत ती तिला आता विचारूया. वहिनी सांगा कशी झालीत भजी खाऊन. झालीत तर हे मस्त झालीत, तोडतानाच व्यवस्थित लागतात. मस्त झालीत, छानपैकी झालीत. छानपैकी झालेत. जमली. हो, तुम्हाला कोणती वस्तू जमत नाही. सगळ्यात उलट बायकांना लाजवता तुम्ही. आपण तुम्ही काय सांगाल, सर्वांनी करा. हो, छान झालीत. हे तुम्ही एकदा करून बघा आणि खाऊन पण बघा आणि आम्हाला कमेंट द्या की छान लागले म्हणून. चला तर Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, एस फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत दुधीची भजी, एक वेगळा पदार्थ आणि आपल्या चॅनेलवरती नवीन पदार्थ. तर त्यासाठी मला लागेल दुधी आणि तांदूळाचं पीठ. आता हे मी जास्त घेतलं असं मला वाटतं आहे, पण जेवढं आपल्याला लागेल तेवढं आपण घेणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर अजिबात करणार नाही, कारण दुधीला ऑलरेडी पाणी असतं. तर आपण सर्वप्रथम साल काढून तो किसून घेऊ. आता मी इथे दुधीची सालं काढून घेतो, मागचं पुढचं देठ काढून घेणार आहे. हे बघा, असं देठ काढून घ्यायचं. एक वेगळा पदार्थ दुधीचा आज आपण करणार आहोत. सकाळी वहिनी जॉबला जाताना मला बोलून गेली, सोप्पा एकदम दाखवा जेणेकरून आपल्या ताई लोकांना करता येईल. मी म्हटलं ओके. आणि आपल्या चॅनलवरती सोपे असतात की नाही हो रेसिपी. मग हे बघा, असं साली आपण काढून घेणार आहोत. सालं आपण पहिली काढून घेऊ. शक्यतो दुधी कोवळाच घ्या. कोवळा दुधी शिजायला जलद पटकन जात होतो शिजून, म्हणून तो कोवळाच घ्यायचा. दुधीची भजी भाजी करतात हे मी ऐकलेलं आहे. दुधी हलवा करतात हे पण मी ऐकलेलं आहे. पण दुधीची भजी कशी लागत असतील बरं. चला आपण त्याची चव सुद्धा घेऊन बघू आपली भजी तयार झाली का. हे बघा, इथे आम्ही दुधी सालं काढून घेतले, तशीच ह्याची पण आपण सालं काढून घेऊ. आपण भेटू थोड्या वेळाने. तर मी दुधी बघा सालं त्याची काढून घेतलेत. आता मी तो किसून घेतो. त्यासाठी कुठली किसायचं यूज करायचं, हे करायचं का तर हे पण नाही, हे करायचं का तर हे पण नाही. करायचं आहे आपल्याला याचा वापर. बघा, एकदम बारीक पण नाही करायचं आहे, एकदम जाडं पण नाही करायचं आहे, आणि मीडियममध्ये आपल्याला ते किसून घ्यायचं आहे. आपण आता किसणीने किसून घेऊ.
हे बघा मी असं किसलं. तर मी आता हे दुधी किसून घेतो. आपण भेटू थोड्या वेळाने. हे बघा इथे मी दुधी किसून घेतला आहे. आता त्यामध्ये मी टाकणार आहे आपलं. आता याच्यात मला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. ऑलरेडी दुधीमध्ये पाणी असतं. तर आता मी सर्वप्रथम टाकणार आहे थोडीशी हळद. ही बघा 1 चमचा छोटी हळद, 1 चमचा कलरचा मसाला, 1 चमचा आपला साधा घरचा मसाला. आता आपण टाकूया त्याच्यामध्ये चवीनुसार अंदाजे मीठ. आपण आधी मीठ टाकूया ना. हो आपण मीठ आधी टाकूया. हे बघा मी 1 चमचा मीठ घेतलंय. सध्या आपल्याला बास होईल. आता आपल्याला हे कालून घ्यायचं आणि मग त्यामध्ये जेवढं मावेल तेवढं आपल्याला हे तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे. तर आता आपण हे कालून घेऊ. आणि मी वापर अजिबात घेतलेला नाही आहे. शक्यतो दुधी किसल्या लगेच घ्या करायला, नाहीतर तो काळा पडतो, कलर त्याचा चेंज होतो लगेच. हे बघा मी आता इथे दुधी मिक्स करून घेतला आहे, सगळे मसाले मीठ वगैरे. आता त्यामध्ये मी घालणार आहे हे तांदूळाचं पीठ. जेवढं मावेल तेवढंच आपण घालणार आहोत आणि पुन्हा आपण एकत्र करूया. नो आपण परत पीठ घालूया. हे बघा आपण कालून घेतोय. आणि जसं पीठ लागेल तसंच घालायचं आहे आपल्याला. परत थोडंसं घालू आपण. अंदाजे छोटी 1 वाटी लागलं पीठ. तुम्ही जरा जास्तच अंदाज ठेवा, कारण दुधीला पाणी सुटतं. एकीकडे मी तेल तापत ठेवलं आहे. पण आता डायरेक्ट आपण आपल्या चुलीपाशी भेटू. हो चूल नाही, आज चूल नाही, आज गॅस. हे बघा आपलं पीठ कालवून तयार आहे. आता आम्ही याचे सुंदर सुंदर अशी भजी करणार आहे. हां तर आपण आता
आपल्या स्वयंपाकघरात भेटूया. आपण भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी तुम्ही पाहताय आपलं तेल तापलंय. मी आता ह्याच्यामध्ये नमुना सॅम्पल म्हणून टाकलं होतं. हे बघा आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण त्यामध्ये आपली भजी सोडणार आहोत. आपण चमच्याने टाकणार आहोत. एक भजी टाकलं. आता दुसरं टाकूया. आणि ढवळून घेऊया आपण जरा, म्हणजे उलट सुलट करून घ्यायची. अलटी पलटी करून घेऊ आपण. जरा आपण थांबू आपली भजी होईपर्यंत. ही भजी तुम्ही सॉस, केचप, टोमॅटो केचप आणि आपलं शेजवान चटणी असते त्याच्याबरोबर खाऊ शकता. साधी लसूण खोबरं चटणी त्याच्याबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागतात ही भजी. आपण भेटू थोड्या वेळाने. अजून आपली भजी नरम आहेत, ती जरा कडक व्हायला हवीत. हे बघा अशी भजी व्हायला पाहिजे लालसर. आपण भेटूया थोड्या वेळाने. आवाज बघा कुरकुरीत आवाज येतो, असाच आपल्या या भजीना आवाज येईल. तर आपण भेटू थोड्या वेळाने. बघा मंडळी आपली भजी तर तयार आहेत. आता मी ही काढून घेतो. ही बघा. आता परत दुसरं टाकूया आपण. तुम्ही हाताने टाकले, तुम्हाला जमत असेल तर तुम्ही टाकू शकता, असं काही नाही. मी चमच्याने का मी ट्रिक टाकतो, तर हात आपला खराब होऊ नये. हे बघा आपण असे टाकून घेऊ. आणि आता वहिनी आलेच आहेत. आता वहिनीला आपली रेसिपी कशी झाली ती तिला आता विचारूया. जमले का दादांना असं. हां तर हे मी आता टाकून घेतलंय. थोड्या वेळाने पण अलटी पलटी करायचं, नाही तर ते चिटकून राहतं. याच्यात मसाले टाकलेच लाल कलरचं, म्हणजे मग जेवणाबरोबर खाली तरी चालतील ना नंतर. आता थोडंसं बाकीची आहेत ती मी नंतर करणार आहे. तर मंडळी वहिनी आले कामावरून, तर आता आपण तिला आपली भजी कशी झालीत ती तिला आता विचारूया. वहिनी सांगा कशी झालीत भजी खाऊन. झालीत तर हे मस्त झालीत, तोडतानाच व्यवस्थित लागतात. मस्त झालीत, छानपैकी झालीत. छानपैकी झालेत. जमली. हो
तुम्हाला कोणती वस्तू जमत नाही. सगळ्यात उलट बायकांना लाजवता तुम्ही. तुम्ही काय सांगाल? सर्वांनी करा. हो, छान झालीत. हे तुम्ही एकदा करून बघा आणि खाऊन पण बघा आणि आम्हाला कमेंट द्या की छान लागले म्हणून. चला तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलच्या बाजूला बेल आयकॉन आहे, ती दाबायला विसरू नका. ऑलवरती सेट करा, जेणेकरून आपले येणारे नवीन व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.